शासकीय कर्मचाऱ्यांना चक्क मतदान सक्ती करण्यात आलेली आहे। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग आणि शासकीय यंत्रणेकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत। संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना मतदान सक्तीचं पत्र काढलंय। मतदानाच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांच्या बोटाला शाई लावलेली आहे की नाही ते तपासा। ज्यांच्या बोटाला शाई नसेल त्यांच्या नावाची यादी ही 16 मे पर्यंत पाठवा असे लेखी आदेशही दिलेले आहेत। सलग सुट्टी असल्यामुळे अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांना मतदान सक्ती करण्यात आलेली आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, आपण पाहतोय की कर्मचाऱ्यांना मतदान सक्ती करण्यात आलेली आहे, तसं पत्रकही काढण्यात आले, यामध्ये नेमकं काय म्हटलंय? श्वेता, आपण अनेकदा ऐकलेलं आहे की सुट्टीच्या दिवशी मतदान आहे आणि ती सुट्टी आहे म्हणून अनेक जण मतदान न करता ते बाहेर कुठेतरी फिरायला जातात, असं सातत्याने आपण बोलत जातो। आणि विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा आणि जालना लोकसभेसाठी सोमवारी मतदान आहे आणि उद्यापासून म्हणजे 11, 12, 13 अशी सलग 3 दिवस सुट्टी असल्यामुळं त्या सुट्टीचा फायदा घेऊन लोक मतदान करण्याच्या ऐवजी ते फिरायला जातील अशी भीती व्यक्त केली जाते। आणि त्याच अनुषंगानं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्र काढलेलं आहे। सर्व शासकीय प्रमुखांना हे पत्र दिलेलं आहे की कर्मचाऱ्यांनी 13 तारखेला मतदान करावं आणि त्याची नोंद 16 तारखेला घ्यावी। मात्र नेमकं 16 तारखेला त्यांच्या बोटावर शाई नाही, त्यांच्यावर काय कारवाई करणार मात्र सांगितलेलं नाही, पण मतदानाचा टक्का वाढावा म्हणून त्यांनी हे पत्र काढलेलं आहे। अगदी धन्यवाद माधव, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आता कर्मचाऱ्यांना मतदान सक्तीचं पत्र काढण्यात आलेलं आहे।